संकष्ट चतुर्थी 2026 संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या कोणत्या स्वरूपाची पूजा करावी, चंद्रोदयाची अचूक वेळ, कोणत्या चुका टाळाव्या, काय करावे काय टाळावे जेणेकरून गणपती बाप्पाची विशेष कृपा लाभते, कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित तिथी मानली जाते. गणपती बाप्पा ज्ञान आणि बुद्धीचे देवता मानले जातात आणि गणेश भक्त संकष्ट चतुर्थी खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतात. संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात. श्रावण महिन्यातील ही संकष्ट चतुर्थी सामान्य नाही. या दिवशी भगवान गणेशाच्या एका अत्यंत विशेष आणि शक्तिशाली स्वरूपाची पूजा केली जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक भक्तांना त्या स्वरूपाचे नाव सुद्धा माहीत नसते. त्यामुळे पूजा तर करतात, पण त्या स्वरूपामागील महत्त्व समजून घेत नाहीत. चंद्रोदयाची अचूक वेळ काय आहे, कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात, कोणत्या चुका अजिबात करू नयेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी गणेशाच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केली जाते ही माहिती आपण थोड्याच वेळात सविस्तर जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया संकष्टी चतुर्थीचे महत्त्व नेमके काय आहे. प्रत्येक कृष्ण पक्षातील चतुर्थीला भगवान श्री गणेशाची उपासना केली जाते. संकष्टी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी. श्रद्धेने व्रत पूजा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. पण श्रावण महिन्यात येणाऱ्या संकष्टीचे महत्त्व इतर संकष्टीपेक्षा अधिक मानले जाते, कारण या महिन्यात भगवान शिव आणि गणेश या दोघांचीही विशेष कृपा प्राप्त होते असे धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे. यामुळे या संकष्टीला भगवान श्री गणेशाच्या एका विशिष्ट स्वरूपाची पूजा करण्याची परंपरा आहे. तर ते स्वरूप नेमके कोणते आणि त्यामागील धार्मिक कथा काय आहे हे जाणून घेऊया. 2 ऑगस्ट 2026 वार रविवार या दिवशी श्रावण महिन्यातील हा दिवस प्रत्येक गणेश भक्तासाठी अत्यंत पवित्र शुभ मानला जातो. या दिवशी संकष्ट चतुर्थीचे पवित्र व्रत केले जाणार आहे. हिंदू धर्मात श्री गणेशाला प्रथम पूजनीय देवता मानले जाते. कोणतेही शुभ कार्य असो, नवीन कामाची सुरुवात असो, गृहप्रवेश असो, कोणतेही धार्मिक कार्य, सर्वप्रथम गणेशाचे पूजन केले जाते. श्री गणेश विघ्नहर्ता, बुद्धीचे दाता, संकटाचा नाश करणारे देव मानले जातात. तर घरात रोज श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा केली जाते. त्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. म्हणूनच लाखो भक्त या महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी अत्यंत श्रद्धेने पाळतात. पण मित्रांनो, श्रावण महिन्यात येणारी संकष्टी इतर संकष्टीपेक्षा वेगळी का मानली जाते? या दिवशी एक अत्यंत विशेष योग जुळून आला आहे. तसेच या संकष्टीला भगवान श्री गणेशाच्या एका विशेष स्वरूपाची पूजा केली जाते. पण ते स्वरूप नेमके कोणते आणि त्यामागील धार्मिक महत्त्व काय हे अनेक भक्तांना माहीत नसते. याशिवाय या दिवशी काय करावे, कोणत्या चुका टाळाव्या, चंद्रोदयाची अचूक वेळ काय आहे आणि कोणता छोटासा उपाय केल्याने भगवान गणेशांची विशेष कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. तर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया श्रावण महिन्यातील या संकष्ट चतुर्थीचे धार्मिक महत्त्व. मित्रांनो, वर्षभरात प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी येते, परंतु श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे महत्त्व इतर महिन्याच्या तुलनेत अधिक मानले जाते, कारण श्रावण महिना हा भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे. या संपूर्ण महिन्यात भगवान शिवांची भक्तिभावाने पूजा, अभिषेक, जप, व्रत आणि दानधर्म केले जातात. पण अनेकांना माहीत नसलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे भगवान शिवांची उपासना केली जाते, तिथे त्यांचे पुत्र भगवान श्री गणेश यांची उपासनाही तितकीच महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच श्रावण महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने व्रत करून भगवान श्री गणेशांची पूजा केल्यास जीवनातील विघ्ने दूर होतात, रखडलेली कामे मार्गी लागतात, बुद्धी, विवेक आणि यशाची प्राप्ती होते. तसेच घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे. याच कारणामुळे लाखो गणेश भक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात आणि पूर्ण श्रद्धेने हे व्रत करतात. परंतु मित्रांनो, या संकष्टीची सर्वात मोठी विशेषता अजून आपण जाणून घेतलेली नाही. प्रत्येक संकष्ट चतुर्थीला भगवान श्री गणेशाच्या वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा केली जाते. हे तुम्हाला माहीत आहे का? तर होय, प्रत्येक संकष्टीला एक विशिष्ट स्वरूप आणि त्यामागे एक विशेष धार्मिक संदेश सांगितला गेला आहे. मग 2 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला
भगवान श्री गणेशाच्या नेमक्या कोणत्या स्वरूपाची पूजा केली जाते, त्या स्वरूपामागे काय रहस्य आहे आणि त्या स्वरूपाची उपासना केल्याने भक्तांना कोणते आशीर्वाद मिळतात, चला आता याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, आता जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीचे सर्वात महत्त्वाचे रहस्य. 2 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या श्रावण कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थीला भगवान श्री गणेशाच्या गजानन स्वरूपाची पूजा केली जाते. गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे मुख, त्यामुळे हत्तीमुख असलेल्या श्री गणेशांना गजानन असे संबोधले जाते. परंतु मित्रांनो, भगवान श्री गणेशांना गजानन हे नाव केवळ त्यांचे हत्तीमुख असल्यामुळे मिळालेले नाही. या नावामागे एक अतिशय सुंदर आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. हत्ती हा बुद्धिमत्ता, धैर्य, संयम, स्थिरता, सामर्थ्य याचे प्रतीक मानला जातो. हत्ती कितीही मोठा अडथळा असला तरी तो शांतपणे आत्मविश्वासाने त्यावर मात करतो. त्याचप्रमाणे भगवान गजानन भक्ताच्या जीवनातील विघ्ने, संकटे, अडचणी दूर करून योग्य मार्ग दाखवतात अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया भगवान श्री गणेशांना गजानन हे नाव कसे मिळाले, यामागील अत्यंत पवित्र पौराणिक कथा. एके दिवशी माता पार्वती स्नान करण्यासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या अंगावरील उठण्यापासून एका सुंदर बालकाची निर्मिती केली. त्यामध्ये प्राण प्रतिष्ठित करून त्याला आपल्या दारावर पहारा देण्यास सांगितले. माता पार्वतींनी त्या बालकाला स्पष्ट आदेश दिला की मी परवानगी देईपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस. काही वेळानंतर भगवान शिव तिथे आले आणि त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या बालकाने त्यांना ओळखले नाही आणि माता पार्वतीच्या आज्ञेप्रमाणे त्यांना आत जाण्यापासून रोखले. भगवान शिवांनी अनेकदा समजावले, परंतु त्या बालकाने आपल्या कर्तव्यापासून माघार घेतली नाही. शेवटी रागाच्या भरात भगवान शिवांनी आपल्या त्रिशूळाने त्या बालकाचे मस्तक छाटले. तेव्हा माता पार्वती बाहेर आल्या. त्यांनी हे दृश्य पाहिले तेव्हा त्या अत्यंत दुःखी आणि क्रोधित झाल्या. त्यांनी संपूर्ण सृष्टीचा विनाश करण्याची प्रतिज्ञा केली. संपूर्ण विश्व संकटात आले तेव्हा सर्व देवतांनी भगवान शिवांना विनंती केली की त्या बालकाला पुन्हा जिवंत करावे. भगवान शिवांनी आपल्या गणांना आदेश दिला की उत्तर दिशेला सर्वप्रथम ज्या प्राण्याचे मस्तक दिसेल ते घेऊन या. गणांना सर्वप्रथम हत्तीचे मस्तक दिसले. त्यांनी ते आणले आणि भगवान शिवांनी त्या बालकाच्या धडाला जोडले. त्यानंतर भगवान शिवांनी त्या बालकाला पुन्हा जीवनदान दिले आणि त्याला गणाचा अधिपती घोषित केले. तसेच त्यांनी आशीर्वाद दिला की जगातील कोणतेही शुभ कार्य माझ्या या पुत्राच्या पूजेशिवाय पूर्ण होणार नाही. त्या दिवसापासून भगवान श्री गणेशांना गजानन, गणपती, विघ्नहर्ता आणि प्रथम पूजनीय देवता म्हणून ओळखले जाऊ लागले. मित्रांनो, या कथेचा आध्यात्मिक अर्थही अतिशय सुंदर आहे. हत्तीचे मस्तक हे बुद्धी, विवेक, संयम, धैर्य आणि विशाल विचारसरणीचे प्रतीक आहे. गजानन स्वरूप आपल्याला शिकवते की जीवनातील कोणतेही संकट शांत मनाने, बुद्धीने आणि धैर्याने पार करता येते. म्हणूनच 2 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या या पवित्र संकष्ट चतुर्थीला गजानन स्वरूपाची भक्तिभावाने पूजा केल्यास भगवान श्री गणेशांची विशेष कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम श्री गणेशांचे स्मरण केले जाते, कारण विघ्नांचा नाश करून कार्य यशस्वी करण्याची शक्ती गजानन स्वरूपात आहे असं धर्मशास्त्र सांगतं. श्रावण महिन्यात या स्वरूपाची भक्तिभावाने पूजा केल्यास बुद्धीची वाढ, कुटुंबातील सुखशांती, व्यवसायातील प्रगती, शिक्षणात यश आणि मनातील भीती दूर होण्याची कृपा प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. याच कारणामुळे या दिवशी भगवान श्री गणेशांना 21 दुर्वा, लाल जास्वंदाची फुले, मोदक, लाडू, शेंदूर, लाल वस्त्र अर्पण करण्याची परंपरा आहे. विशेषतः 21 दुर्वा अर्पण केल्याने भगवान श्री गणेश अत्यंत प्रसन्न होतात असे पुराणामध्ये वर्णन आढळते. परंतु मित्रांनो, फक्त पूजा करणे पुरेसे नाही. या दिवशी काही नियम पाळले तर व्रत अधिक फलदायी मानलं जातं. अनेक भक्त नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, धार्मिक मान्यता आहे. म्हणून आता जाणून घेऊया पवित्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नेमके काय करावे आणि कोणत्या चुका करणे टाळाव्यात. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया या पवित्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणती कार्य केल्याने भगवान श्री गणेशांची विशेष कृपा प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती सूर्योदयानंतर लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ आणि सात्विक वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर
सर्वप्रथम आपल्या देवघराची स्वच्छता करावी, कारण स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी केलेली पूजा अधिक मंगल मानली जाते. यानंतर भगवान श्री गणेशाच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा किंवा गावरान गाईच्या तुपाचा दिवा लावावा. धूप अगरबत्ती अर्पण करून मन शांत करावे. पूजा सुरू करण्यापूर्वी आपल्या कुलदैवताचे, गुरुजनांचे स्मरण करावे. त्यानंतर भक्तिभावाने श्री गणेशाचे ध्यान करावे. भगवान श्री गणेशांना 21 दुर्वा अर्पण करणे शुभ मानले जाते. प्रत्येक दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप केल्यास मन एकाग्र होते, श्री गणेशाची कृपा प्राप्त होते. याशिवाय लाल जास्वंदाची फुले, शेंदूर, मोदक, बेसनाचे लाडू, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. आपल्या श्रद्धेनुसार फळेही अर्पण करू शकता. भगवान श्री गणेशांना मोदक अतिशय प्रिय असल्यामुळे शक्य असल्यास मोदकाचा नैवेद्य नक्की दाखवावा. जर वेळ उपलब्ध असेल तर गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन, गणेश स्तोत्र, गणेश चालिसा याचे पठण करावे. शक्य नसेल तर किमान 108 वेळा ओम गण गणपतीये नमः मंत्राचा जप करा. या दिवशी शक्यतो गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. आपल्या क्षमतेनुसार दान धर्म करावा. पूजा आणि दान याचा एकत्रित परिणाम अधिक पुण्यदायी मानला गेला आहे. जर तुम्ही संकष्ट चतुर्थीचे व्रत करत असाल तर दिवसभर सात्विक राहावे. राग, मत्सर, अपशब्द, नकारात्मक विचारापासून स्वतःला दूर ठेवावे, कारण केवळ उपवास नव्हे तर मनाची शुद्धताही या व्रताचा महत्त्वाचा भाग मानला जातो. परंतु मित्रांनो, अनेक भक्त श्रद्धेने पूजा करतात तरीही नकळत अशा काही चुका करतात ज्या या दिवशी टाळणे अत्यंत आवश्यक मानलं जातं. त्या चुका नेमक्या कोणत्या आणि चंद्रोदयानंतर व्रत सोडण्याची योग्य पद्धत काय आहे? चला आता याविषयी सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आता जाणून घेऊया पवित्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी काही नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही संकष्ट चतुर्थीचे व्रत करत असाल तर चंद्रदर्शन होण्यापूर्वी उपवास सोडू नका. संकष्ट चतुर्थीचे व्रत चंद्रदर्शन आणि चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतर पूर्ण होते अशी धार्मिक मान्यता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान श्री गणेशांना तुळशीपत्र अर्पण करू नये. पुराणामध्ये यामागे एक कथा सांगितली आहे. त्यामुळे या दिवशी दुर्वा, लाल फुले आणि मोदक अर्पण करावेत, परंतु तुळशीपत्र अर्पण करणे टाळावे. तिसरी गोष्ट म्हणजे या दिवशी राग, वादविवाद, कटू शब्द वापरणे, कोणाचेही अपमान करणे टाळावे. व्रत म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नाही तर मन, वाणी आणि आचरण याचीही शुद्धता राखणे तितकेच गरजेचे आहे. चौथी गोष्ट म्हणजे मांसाहार, मद्यपान, तामसिक आहार, अन्नाचे सेवन टाळावे. हा दिवस सात्विकतेचा असल्यामुळे शक्यतो पूर्ण दिवस सात्विक वातावरणात घालवावा. पाचवी गोष्ट म्हणजे देवघर आणि घरात अस्वच्छता ठेवू नये. स्वच्छता ही माता लक्ष्मी आणि श्री गणेशाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पूजा करण्यापूर्वी देवघर आणि पूजा साहित्य स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. सहावी गोष्ट म्हणजे खोटे बोलणे, फसवणूक करणे आणि गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी असूनही दुर्लक्ष करणे टाळावे. या दिवशी केलेले दान, अन्नदान, सेवाभाव विशेष पुण्यदायी मानले जातात. मित्रांनो, आता जाणून घेऊया चंद्रोदयाची अचूक वेळ. 2 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागात चंद्रोदय सुमारे रात्री 9:35 होईल. तुमच्या शहरानुसार काही मिनिटाचा फरक असू शकतो, त्यामुळे एकदा स्थानिक पंचांगातील वेळ अवश्य तपासा. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला स्वच्छ पाणी आणि दूध मिश्रित पाण्याने अर्घ्य अर्पण करा. त्यानंतर भगवान श्री गणेशांना नमस्कार करून मोदक किंवा नैवेद्य अर्पण करा आणि मगच आपल्या व्रताची सांगता करा. मित्रांनो, श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध मनाने केलेली प्रार्थना भगवान श्री गणेशापर्यंत नक्की पोहोचते अशी आपल्या धर्मात श्रद्धा आहे. त्यामुळे संकष्ट चतुर्थीला शक्य तितक्या भक्तिभावाने पूजा करा, नियमांचे पालन करा, भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त करा. भगवान श्री गणेश आपल्या जीवनातील सर्व विघ्ने दूर करून सुख, समृद्धी, यश, आरोग्य प्रदान करो हीच प्रार्थना. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. गणपती बाप्पा मोरया असे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील नक्की करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. ओम नमः शिवाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.